घातांक व घनमूळ, घातांक व घनमूळ. तर इथे ही जी संख्या आहे ही संख्या पाया आणि हा वरती यांचा घात आहे. काय आहे? घात आहे. तर या 3चा घात 5 आहे म्हणून 3चा 5वा घात. 2 असल्यावर 3चा वर्ग असं आपण म्हणायचं आहे. पण इथे काय आहे? 3चा 5वा घात आहे गुणिले 3चा दुसरा घात आहे. ह्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ह्यांचा पाया समान आहे 3 पाया किती आहे? 3 आहे. मग आपण काय करायचं? वरच्या घातांकाची बेरीज करायची. मग पाया समान असल्यामुळे पाया आहे असा लिहिला. 5 आणि 2 किती? 7. ह्याचं उत्तर इथे किती येणार? 7 येणार. झालं, सुटलं का नाही? आता इथं गुणिले होतं, इथं भागिले आहे. तसंच आहे 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात. जेव्हा भागाकार असतो आणि पाया समान असतो तेव्हा घातांकाची वजाबाकी करायची. मग 7 वजा 9 ऍक्च्युली पहिल्या संख्येमधून दुसरी संख्या वजा करायची. पण पहिली संख्या लहान आहे दुसरी संख्या मोठी आहे त्यामुळे आपण 9 मध्ये 7 वजा केले, उत्तर आल्या 2. पण पहिली संख्या लहान असल्यामुळे उत्तराला आपण वजा चिन्ह द्यायचं. 3चा वजा दुसरा घात. सेम खाली 3चा 4था घात आहे आणि कंसाचा 5वा घात आहे. ह्यांच्यामध्ये कंसाच्या बाहेर 5 आणि 4 असल्यामुळे ह्यांच्यामध्ये गुणाकार करायचा. 5 चोक 20. 3चा 20वा घात. 3⁻20, 3⁻−2, 3⁻7. आता 3चा वजा तिसरा घात आहे. आपल्याला वजा घातांकामध्ये नको आहे, वजा घातांकामध्ये नको आहे. मग काय करायचं? हे 5 आहे असे छेदामध्ये लिहायचे आणि हे 3 वरती वजा आहे, छेदामध्ये गेल्यावर हे अधिक होतं. त्यामुळे येणार 3चा तिसरा घात. कसं येणार इथं? 5चा तिसरा घात येणार इथं. 5चा तिसरा घात. आता 3चा वजा दुसरा घात आहे हे पण आपण बदलू शकतो. 1/3 वरती हे वजा 2 आहे, छेदामध्ये आल्यावर हे अधिक 2 होणार. त्याच प्रकारे ही संख्या छेदामध्ये लिहिली तर 7 छेदामध्ये गेल्यावरती वजा होतं. हे अशा प्रकारे पहिले 4 कॉन्सेप्ट आहेत. 5चा 0वा घात. कुठल्याही संख्येचं 0 घात जर असेल त्याचं उत्तर 1 येते. तर हे 1 कसं येते हे मी रेग्युलर क्लासमध्ये सगळ्यांना सोडून दाखवणार आहे. आता व्हिडिओमध्येच उत्तर 1 कसं आलं हे एक्सप्लेन करू शकत नाही कारण खूप मोठी कन्सेप्ट आहे, वाचून समजत नाही, समजावे लागते, ते आपण नंतर बघूया. तर कुठल्याही संख्येचं 0 घात असेल त्याचं उत्तर कंपल्सरी 1च लिहायचं. 4चा 0 घात 1, 100चा 0 घात उत्तर हे 1च येणार. इथं 0 असेल तर उत्तर 1 येणार. 5⁻0 = 1. आता 5⁻1 कुठल्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्या उत्तर येते. 5चा पहिला घात म्हणजे उत्तर 5च येणार कारण 5 हे 1 वेळाच घ्यायचे म्हणून त्याचं उत्तर 5 येणार. कुठल्या संख्या डोक्यावरती 1 असेल तर उत्तर ही 30 संख्या येत्या. समजा संख्या मायनस असली तर ते उत्तराला मायनस चिन्ह द्यावे लागेल. संख्या प्लस आहे, धन आहे, उत्तराला कुठले चिन्ह दिलं नाही तरी चालेल. आता नेक्स्ट 5 × 7 कंसाचा दुसरा घात. लक्षात घ्या कंस आहे, दोन्ही कंसामध्ये गुणाकार आहे, गुणाकारच्या बाहेर 2 आहे. तर इथे गुणाकार चिन्ह असल्यामुळे हे 2 आपण 5ला आणि 7ला इंडिव्हिज्युअल लिहू शकतो. म्हणजे 5चा दुसरा घात गुणिले 7चा दुसरा घात अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. पण गुणाकाराच्या ठिकाणी जर प्लस किंवा मायनस, अधिक किंवा वजाबाकी असेल तर मात्र हा नियम लागू होत नाही. तेव्हा आपल्याला हा कंस वैयक्तिक सोडवावा लागतो. तो कंस कसा सोडवायचा सोप्या पद्धतीने हे सुद्धा मी क्लासमध्ये तुम्हाला नंतर दाखवणार आहे. 5/7 5/7 कंसाचा तिसरा घात. जेव्हा असं एखादं गणित असेल उत्तर काढण्यासाठी आपण हा घात इंडिव्हिज्युअल दोघांना देऊ शकतो. म्हणजेच काय ना 5/7 असेल तर 5चा तिसरा घात छेद 7चा तिसरा घात याचं आपण पुढे उत्तर काढू शकतो. हा घात इथे वरती असल्यामुळे हा दोघांना सुद्धा लागू होतो कारण हा कंसाच्या बाहेर आहे. समजा कंसाच्या आतमध्ये जर 5ला असता तर 7ला लागू झाला नसता. कंसाच्या बाहेर असल्यामुळे कंसामध्ये 5/7 असल्यामुळे हा घात दोन्ही संख्यांसाठी लागू पडतो आणि उत्तर काढायला सोपं जातं. आता सेम गणित आहे. 5/7 कंसामध्ये 5/7 इन ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर (−3) कंसाचा वजा दुसरा घात. तिथे लक्षात घ्या आपण घात वजामध्ये सोडवू शकत नाही, ते धन करताना इन्व्हर्स करतोय. म्हणजे काय करतोय 5चा तिसरा असता वजा दुसरा तर आपण काय केलं असतं 1/5चा तिसरा घात. इथे इन्व्हर्स करायचं. (−3) असल्यामुळे 7 वर घ्यायचे 5
खाली लिहायचे, म्हणजे वरचे 5 इथं खाली आले आणि खालचे सर इथं वर आले आणि इन्व्हर्स केल्यामुळं घात वजाचा अधिक झाला, म्हणून 7चा तिसरा घात छेद 5चा तिसरा घात अशा प्रकारे आपण हे गणित पुढे सोडवू शकतो. हे बेसिक झालेलं आहे. डिटेलमध्ये आपण आता वहीमध्ये सोडवायचं आणि इथून पुढे जरासं सराव केल्यानंतरच हे व्यवस्थित जमणार आहे.